नमस्कार मंडळी. तर मी केलेला आहे छान असा मस्त वाटीमध्ये केक बनवलेला आहे मी, हा ओरिओ बिस्किटचा. एकदम छान असा हा केक होतो. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर इथं मी घेतलेले आहेत 3 ओरिओचे पुडे बिस्किटचे आणि डेअरी मिल्क चॉकलेट पण घेतलेली आहे आणि एक युनो पुडी घेतली आहे. तर आता हे जे बिस्किट आहेत तर एका बाउलमध्ये काढून घेते मी तिन्ही पुडेचे. खूप साधी सोपी सिंपल रेसिपी आहे. 7 ते 8 मिनिटातच ही रेसिपी होती. तर आता हे बिस्किट टाकून घेतले आहेत मी इथं. आता ह्याचे थोडे तुकडे करून घेते. हवा असल्यास तुम्ही मिक्सरला सुद्धा ह्याची पावडर काढू शकता तुम्ही, पण मी असेच तुकडे करून घेतले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडं कोमट दूध ओतणार आहे. गरम केलेलंच दूध ओतायचं ह्याच्यामध्ये, कारण की आपले जे बिस्किट आहेत तर लवकर मऊ पडतील. तर मी आता दूध ओतून घेतलं आहे ह्याच्यामध्ये. आता हे जे बिस्किट आहेत तर हे बारीक करून घेते मी. तर ह्याला मिक्स करून घ्यायला लागले मी आता. बारीक असं ह्याचं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं केकचं बॅटर जसं असतं तसं हे करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं ह्याला. तर एकदम मस्त असं हे मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता बॅटर. तर आता इथं मी हे 5 मिनटं बाजूला ठेवून देते. आता इथं मी कढईमध्येच करणार आहे. हा जो केक आहे स्टीम करणार आहे मी कढईमध्येच. तर त्याच्यासाठी आता इथं मी पाणी घेतलं आहे. आता कढईमध्ये मी स्टँड ठेवून घेते आणि ह्याला झाकून ठेवते पाण्याला उकळी येऊस. तर तोपर्यंत इकडं मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत. कोणत्या पण वाट्या घेऊ शकता आपण. तर ह्याला आता थोडंसं तूप लावून घेते मी ह्या वाटीला, तिन्ही वाटींना. तर छान असं ह्याला तूप लावून घेते वाट्यांना मी. तर आता मी हे तूप लावून घेतलेलं आहे तिन्ही वाट्यांना पण. तर आता हे जे वाटे आहेत तर बाजूला ठेवून घेते मी. तर आता इकडे चॉकलेट घेणार आहे मी. तर मी इथं डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेली आहे. तुम्ही कोणती पण चॉकलेट घेऊ शकता. तर छान असं हे 5 मिनटं आपण ठेवलेलं होतं हे बॅटर. तर आता ह्याच्यामध्ये आपण इनो टाकून घेऊया. इनो जो आहे तर साधारण मी अर्धा चमचा टाकणार आहे ह्याच्यामध्ये. तर आता इनो टाकल्यावर त्याच्यावर थोडंसं कोमट दूध टाकून घ्यायचं आणि छान असं एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं हे. तर आता हे इनो पण मी छान मिक्स करून घेतलं आहे. आता जे हे केकचं बॅटर आहे ते आता मी वाटीमध्ये टाकून घेणार आहे. साधारण 2-2 चमचे मी अगोदर हे बॅटर टाकून घेणार आहे केकचं. खूप छान केक होतो हा, एकदम मस्त आणि पटकन पण होतो. 7च मिनिटात हा केक तयार होतो, 5 ते 7 मिनिटामध्ये. तर आता मी हे बॅटर जे आहे केकचं 2-2 चमचे टाकून घेतलं आहे वाटीमध्ये. आता हे चॉकलेटचे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकून घेते. तर आता तिन्ही वाट्यांमध्ये हे चॉकलेटचे तुकडे मी टाकून घेतले आहेत.
आता ह्याच्यावरून आपल्याला परत हे राहिलेलं जे बॅटर आहे ह्याच्यावरतून परत 2-2 चमचे टाकून घ्यायचं आहे. तर हे जे बॅटर आहे मी टाकून घेतलं आहे पूर्ण वाट्यांमध्ये. छान असं थोडंसं टॅप करून घेते खाली हे वाट्या. आता इकडं पाण्याला उकळी आलेली आहे छानपैकी. तर आता ह्या ज्या वाट्या आहेत त्या ह्याच्यामध्ये ठेवून घेते मी. गॅसची फ्लेम जी आहे तर आता मध्यमच करणार आहे आणि 5 ते 7 मिनटं हे वाफून द्यायचं आहे आपल्याला केक. तर 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा हा केक झालेला आहे. खायला पण खूप छान लागतो हा केक, एकदम मस्त आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि सोपी पण आहे खूप. सहज कोणी पण ही रेसिपी करू शकतं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता ह्या ज्या वाट्या आहेत तर काढून घेते मी. थोडंसं थंड होऊन देते ह्या वाट्यांना. तर मस्त असा आपला केक तयार झालेला आहे छान असा. तर आपला हा छान असा केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा केक झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.